बिना हेल्मेटची गाडी चालवायची नाही. लागते ना. हा, डोळ्यावर सटकी बसता पावसाळ्यात माहितीये ना. हा, तू तर गाडी चालवीस नाही सांगता मी असं एवढं. ऐसा नाही का लायसन नाही. निबंध लिहिलाय का? 300 ओळ लिहिली. 300 ओळी लिहिशील? तुला 400 ओळी लिहा लिहिशील ना. पण नाही. हा, गाडी पण नाही. हा. चला तर चाललो दुकानावर. सकाळचं वाजलं 7 वाजलं तर आता जाऊ द्या, बराच टाइम झालेला. चला आता पोचलो दुकानात. नाही का बघा पाट्या, बघा 2 पाट्या आलेल्या आहेत आज मावऱ्याच्या ना. इथं झोपले. चला आता येंक काय नाही खाली या. तर गाईस पोचलो दुकानामध्ये ना. सगळी साफसफाई करून झालेली आहे. सगळा मावरा पण लावून झालेला. आवडती वास तुम्ही एकदम मोठी मोठी वाव बघली. 18 किलोची, 17 किलोची, 20 किलोची, लास्ट 24 किलोपर्यंत वाव बघली आपण. तर आज बघा तुम्ही वाव किती मोठी आहे. एक नंबर वाव, नुसती पिवळी पिवळी धमाका. चला आता तुम्हाला पहिले मावरा दाखवता. जो बघा बंटी आपला मस्त मावरा होतं. सगळा मावरा लावून झालेला. एक नंबर मावरा आत्ता. इकडं बघा, इकडं बघा मस्त आज सुरमं आणली भारीवाली. किती मोठी आहे बघा. 9 किलो, सॉरी 9.5 किलोची सुरमं. मस्त वाव त्याच्या बाजूला. लई मस्त आणलेला. लई जितारी आणलेली. जितारी बघा. गावरी बघा नुसती लाल भराट गावरी आहे. खायला एक नंबर लागेल. या साईडला मस्त खापरी पापलेट आणल्या. या साईडला मस्त मासे आणलेले बारीक. ते बारक्या सुरमई आहेत. आले मासे आणल्या मोठं मोठं. या साईडला बारक्या जितारी आहेत. पापलेट आहेत. व्हाईट हलवा आहे. बागर, मांदिली आणि ये बोंबील. ये साईडला वाव बघा किती मोठी आहे. एक नंबर वाव लय भारी आहे. फक्त आणि फक्त 5 किलोची वाव आणलेली आईनी. कारण की मावरा आवरा माग तर बोलून फायदा नाही. त्यासाठी वाव 5 किलोची आणली. भाव जास्ती आहे. जाग्यावर इजा रेट आहे 1200-1300 रुपये किलो. इथं हाणून इकाची क त्या मेन विचार पडतात. त्यामुळं माल भेटला नाही म्हणून ही बारीकच वाव आणलेली आहे. जवरी मोठी जाल तवरा पैसा. आता मोठी वाव ज्याला गेलो तो 1500-1600 रुपये जाग्यावर किलो. ही कशी आणली? अरे बाबू या 1000 रुपये किलोनी आणले. 1000 रुपये किलो घेत पण नव्हतो. काली वाव ना कपू म्हणून बारीक वाव कशाला घेतली. वावच ना अख्खे मार्केट आण. 1000 रुपये किलोनी आणले जाग्यावल्या. म्हणजे 5 किलो वावीचं झालं 5000 रुपये. आता इकाजी कशी बघा. या साईडला मस्त पोची आहेत. व्हाईट कोलबी आहे. इकडं बघा मस्त भरलेला माझा मावरा. आली मावरा माग त्याच्यामुळे आई एकदम कमी देतो. बाय आपली लिहिली आहे. त्या बघा मस्त कतोडतं बोंबील आणि मांदिरी घेतल्या बाईनी. हे बघा आमचा बंधू वड्यान. शेट काय कसं आहे? बरं आहे ना? एकदम नाही. कसा दुकान कसं चाललं? बरं चालतं ना? तुम्ही पोऱ्याला तरी दाखवाला ना आम्हाला. हवा दाखवायची मग. 10 वर्ष दे. किती वर्ष येईल लग्नाला? खरा करता का? लग्नाला किती वर्ष येईल? 6 वर्षाला. 6 वर्षाला आम्ही दोघांना एकदा बी बघली नाही का? तुम्ही बघायला येता कुठं? मग माहिती दुकानवाली माणसं, धंदेवाली माणसा. मग काही ना काही आमच्या मागे चालूच असते. चला येऊ का? आता लगेच मिळाल्या लगेच एंट्री मारली. चला बाय बाय. इकडं पाणी बघा कवरा उठले. जाम पाणी भरण आज. लय म्हणजे लयच पाणी येईल का. आपला गोलू मस्त झोक्याम बसलेला आहे. पहिले असंच आम्ही झोकं लावून असं कुठे बिटा टांगाचो आणि खेळाचो. मस्त वाटतं ना. ते एकटाच आहे घरात. नको बाबू तुटला बिटला बांध होती. नको तूच बस. तू करते ना मजा. बस आम्हाला बघून बरं वाटतं. आनंद भेटत. वापस का आला? वापस मी इकडे झोपायला आलो. का? थांब ना. का? जायचं आपल्याला पुढं. का? 1:45 वाजल्या बाबू. बघू दाखव. घड्यात जाऊन बघ. घड्याल खेळ. कुठं जाऊ नको. पाणी भरता कुठं अशी बघा. मस्त पाणी चालू झालेला. तू इथून नाक्यावर चालत जा. हा मग गाडीवर जास्ती भिजत. असाच चालत गेल्यावर कमी भिशील. गाडी गेला ना अक्का भिशीन जाता. आता तसं नसते.
पाऊस कवडचा म्हणून नाकीला थोडं जास्त नाही भिजणार. इच्छा तर ते दुकानात दिलेलं अख्खा भिजून जाऊ जोरात आले पाऊस ना. आता बोल अरे इच्छे इथं भिजू फक्त तिकडे चालायला फक्त या दुकानात जायला भिजून जाऊ. आता कसा हुशार आहेस रे तवरेला हुशार आहेस. याय पाणी चालत गेलं तर भिजणार पण जास्त नाही भिजणार म्हणून तर सांगता गाडी गेल्यावर लवकर भिजशील. आणि तो जोरात आल्यावर जास्त भिजू. जोरान आल्यावर का गाडी चालवायची नाही. हेल्मेट असेल तरच गाडी चालवायची. बिना हेल्मेटची गाडी चालवायची नाही. लागते ना. हा डोळ्यावर सटकी बसता पावसाची माहितीये ना. पण हा म्हणून गाडी चालवायची नाही अशी समजला. तवऱ्याला तू हुशार आहेस. तू तर गाडी चालवीस नाही सांगता मी असं. लायसन आहे का. लायसन नाही. निबंध लिहिलाय का. हा 300 वर लिहिली. 300 ओळी लिहिशील. तुला 400 ओळी लिहा लिहिशील ना तरी गाडी देणार नाही. मी लिहिणार पण नाही. हा गाडी पण नाही. हा गप्रा. चला तर काहीच पोचलो दुकानात. मी यायच्या अगोदर बघा सगळा लावून झालेला आहे यांचा. मी जरा लेट आलो आज. इकडं बघा डोकं लवले रे काय ना पोचांचा का मी लावली. बाकी ताटा लावून बसलेले दोघा जण. कारण लवकर का आलास. आम्ही लवकर नव्हतो आलो. मग आम्ही जेलतो पुढे आला. तुला काय सांगू नको सांगू का प्रमा. जा छान जा म्हणा. जा रे बाबू मामा म्हणा मी तुझा थांबणार का. जा किंवा किती भारी आहे. आणि ती लहान तशी ना उचलायची नीट उचल. हा आणि इकडे लय भारी आहे ना. बघा भुक पण सॉरी मारी पण नाही कोणला माऊ पण कर. मारले बघ तुम्ही काही केला असशील तिला म्हणून. हा मग असाच पाहिजे असाच पाहिजे. पाहू पण यो बघा चाच्याचा पोऱ्या कसं झोपले. ए उमर ए उमर कितना सोता है. उठ यार 5:30 बज गए. चल उठ जल्दी. बाय बाय. हॅलो हे इकडं बघा ना रे. ये बघा दोघा तर मस्त आईस्क्रीम खातात. आता रे आईस्क्रीम नाही. ओके हे दूध आहे दूध. सांगू नको कोणला मला रे. स्टोरी वगैरे टाकल्या मस्त. खाया पियाच्या बरोबर ना रे. मग माझी जलवला का तुम्ही. अरे चल चिकनी चल. पुढं चायनीज आपला. ते दोघं जण तिकडं कुल्फ्या खातात. तू इकडे चायनीज खाते. माझा कोण विचार करते का नाही. चायनीज हा मग तुला माहित आहे ना 4 माणसात 4 माणसांना एक हा प्राइस कसं झालं. मी 2-3 घास खाले त्यांना देऊन. हा न मी का आता वडापाव खाऊ. आता सांगत होतो मी तिथे खातात दे. आईस्क्रीम खातात मला दाखवतात. मामा काय बोल. दूध बंद कर ना. नाही ना तू बोल पहिले बोल. मामा आहे ना मी तुझा लवकर बोल. चला तर काही झालं मी माझं दुकान बंद करून इथं आई जवळ आलो. आईचं पण दुकान बंद करला. इथं लवकर कर पावसा नाचते ना कर. नाही कर 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 मार नको मरला. चा व्हिडिओ इथंच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. शुभरात्री. शिवरात्री. भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. भेटूया. तो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री.